Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see third example on the topic contract costing. In the previous few lectures, we have seen the theoretical part of this particular topic, and in the previous two lectures, we have seen the two examples on the preparation of contract account, secondly preparation of contractee account, and third preparation of the balance sheet. In this lecture we are going to see the third example on this particular topic, and here also we are going to study how the contract account, contractee account and balance sheet are prepared. Okay, so let's start with the example. This is example number 3. Gajanan Construction gets a contract of a building. Okay, this is the first sentence of this example, and in this sentence it is mentioned that Gajanan Construction is a company and the company gets a contract of a building. या कंपनीला बिल्डिंग बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. द कॉन्ट्रॅक्ट प्राइस इज फिक्स्ड ॲट ₹15 lakhs. हे कॉन्ट्रॅक्टची रक्कम किती ठरली आहे, कॉन्ट्रॅक्ट प्राइस किती ठरलेली आहे तर 15 लाख रुपये. कॉन्ट्रॅक्ट प्राइस म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट प्राइस मीन्स द प्राइस विच इज चार्जड बाय द कॉन्ट्रॅक्टर फॉर डुईंग द कन्स्ट्रक्शन वर्क. काम करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर किती रुपये घेणार आहे तर 15 लाख रुपये घेणार आहे. या कॉन्ट्रॅक्टरला गजानन कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे, त्यांना बिल्डिंग बांधण्याचं काम मिळाले आणि या कामाच्या बदल्यात ते 15 लाख रुपये चार्ज करणार आहेत, 15 लाख रुपये घेणार आहेत. त्याला कॉन्ट्रॅक्ट प्राइस असं म्हटलं जातं. द डिटेल्स ऑफ द एक्सपेन्सेस फॉर द इयर एंडेड 31 December 2019 आर ॲज फॉलोज. आपल्याला 31 डिसेंबर 2019 पर्यंत कोणकोणते एक्सपेन्सेस झाले हे आपल्याला दिलेले आहेत. आता इथं इयर एंडेड 31 डिसेंबर सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण जे बॅलन्स शीट तयार करणार आहोत त्या बॅलन्स शीटला सुद्धा हीच तारीख द्यायची, 31 डिसेंबर 2019. आता बघा, कंपनीचं नाव आहे गजानन कन्स्ट्रक्शन, म्हणून सुरुवातीला वरती हेडिंग दिलं इन द बुक्स ऑफ गजानन कन्स्ट्रक्शन. सुरुवातीला आपल्याला काय तयार करावं लागतं, कॉन्ट्रॅक्ट अकाउंट, म्हणून पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट अकाउंट तयार केलं. सेकंड कॉन्ट्रॅक्टी अकाउंट आपण तयार करतो आणि सर्वात शेवटी बॅलन्स शीट ॲज ऑन 31 डिसेंबर हे आपल्याला तयार करावे लागते. आता बघा, एक एक्झाम्पलमध्ये काय काय सांगितलं आहे. सुरुवातीला सांगितलं आहे मटेरियल्स इश्यूड फ्रॉम स्टोअर्स. ओके, स्टोअर्स म्हणजे गोडाऊन. आपल्याला बिल्डिंग बांधण्याचं काम मिळालेलं आहे, बरोबर. मग बिल्डिंग बांधण्यासाठी जे मटेरियल लागतं, आपण काही मटेरियल परचेस करतो आणि कामासाठी वापरतो, हा पहिला पर्याय. दुसरं, आपण आपल्या गोडाऊनमध्ये असणारं मटेरियलसुद्धा त्या कामासाठी वापरतो, म्हणजेच मटेरियल इश्यूड फ्रॉम स्टोअर्स. स्टोअर्स म्हणजे गोडाऊनमधलं मटेरियल बांधकामासाठी पाठवलं, ते पण मटेरियलच आहे. किंवा इतर कोणत्या साईटवरती समजा दुसरीकडे बांधकाम चालू असेल, तर कन्स्ट्रक्शनचं काम चालू असेल, तर तिथलं सुद्धा मटेरियल आपण आपल्या ह्या बिल्डिंगच्या कामासाठी वापरू शकतो. ओके, मटेरियल कोणतंही असो, मटेरियल परचेस केलेलं असो, मटेरियल आपल्या गोडाऊनमधून आणलेलं असो किंवा मटेरियल दुसऱ्या कोणत्या साईटवरून आणलेलं असो, मटेरियल आपण वापरलं तो आपला खर्च आहे. आणि आपण प्रिव्हियस 2 एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे की सर्व खर्च, कॉन्ट्रॅक्टसाठी केलेले सर्व खर्च, कन्स्ट्रक्शनसाठी केलेले सर्व खर्च हे कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड केले जातात. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सर्व खर्च हे डेबिट साईडला दाखवायचे. पहिला खर्च सांगितले मटेरियलचा, मटेरियल स्टोअर्स म्हणजेच गोडाऊनमधून इश्यू केलं 4,20,000चं, हा पहिला खर्च. दुसरं सांगितलं आहे मटेरियल खरेदी केलं, अमाऊंट आहे 81,200, म्हणजे एवढ्या किमतीचं मटेरियल आपण मार्केटमधून खरेदी करून तिथं वापरलं, हा दुसरा. त्यानंतर डायरेक्ट वेजेस 4,05,000, वेजेस पेड केले 4,05,000. त्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस 20,000, इतर डायरेक्ट खर्च आहे 20,000 रुपये. त्यानंतर मॅनेजमेंट ओव्हरहेड्स. ओके, मॅनेजमेंटचे कॉमन खर्च, तो आहे खर्च किती 37,200. ओके, ओव्हरहेड्स म्हणजे कॉमन एक्सपेन्सेस, त्याला आपण जनरल एक्सपेन्सेस असं म्हणतो. त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस 7,800. आता ही ॲडजस्टमेंट कशावरती आहे तर वेजेसवरती, म्हणून मी इथं वेजेसला टिक मार्क केलं. आउटस्टँडिंग वेजेस आउटस्टँडिंग आहेत, म्हणजे वेजेस अजून पेड केलेले नाहीत, पेड करायचे. आणि आपण 11th स्टँडर्डपासून शिकलो आहे की आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग ही ॲडजस्टमेंट आहे आणि प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करायचे. आउटस्टँडिंगचा एक इफेक्ट आपण ॲड करतो,
वेजेसमध्ये ॲड होईल. आणि दुसरा इफेक्ट, वेजेस आउटस्टँडिंग आहे, एखादा खर्च आउटस्टँडिंग आहे म्हणजे खर्च अजून पेड केला नाही, पेड करायचा आहे म्हणजे ती आपली लायबिलिटी आहे. सो सेकंड इफेक्ट विल बी शोन ऑन द लायबिलिटी साईड ऑफ द बॅलन्स शीट. ही ॲडजस्टमेंट वेजेसवर आहे म्हणून वेजेसला टिकमार्क केली. त्यानंतर पुढे सांगितलं आहे प्लांट इन्स्टॉल्ड ऑन 1 जुलै. 1 जुलैला प्लांट इन्स्टॉल केला. आता आपलं वर्ष संपतं आहे कधी? आपलं वर्ष संपते 31 डिसेंबरला आणि प्लांट कधी इन्स्टॉल केला? 1 जुलैला. म्हणजे 1 जुलैपासून म्हणजे 1/7 जुलै म्हणजे 1/7 बरोबर. 1 जुलैपासून ते 31 डिसेंबरपर्यंत. 31 डिसेंबरपर्यंत किती महिने झाले सांगा? फक्त 6 महिने बरोबर. 1 जुलैला प्लांट वापरायला सुरुवात केली आणि आपलं वर्ष संपते 31 डिसेंबर म्हणजे हा प्लांट फक्त आपण 6 महिने वापरला आहे. प्लांट कितीचा आहे? 60,000चा आहे बरोबर. फक्त 6 महिने वापरला आहे. पुढे सांगितलं आहे मटेरियल ट्रान्सफर केलं. ट्रान्सफर टू अनदर कॉन्ट्रॅक्ट. किती रुपयाचं मटेरियल ट्रान्सफर केलं? तर 6,300. आता इथं जो शब्द आहे मटेरियल ट्रान्सफर्ड टू शब्दाला बोल्ड केले आणि अंडरलाईन केलेले आहे. आपल्याला फक्त त्याचा अर्थ कळायला पाहिजे. मटेरियल ट्रान्सफर केलं टू अनदर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आपल्याकडचं जे मटेरियल होतं ते आपण इतर कॉन्ट्रॅक्टला ट्रान्सफर केलं म्हणजे आपल्याकडचं मटेरियल गेलं बरोबर. मटेरियल ट्रान्सफर टू म्हणजे त्यांच्याकडे मटेरियल ट्रान्सफर केलं म्हणजे आपल्याकडचं मटेरियल गेलं बरोबर. हा त्याचा क्लिअर अर्थ होतो ट्रान्सफर्ड टू. जसं आपण एखाद्याला ॲप्लिकेशन देताना टू म्हणतो किंवा ज्याला एखाद्याला लेटर पाठवायचं असेल, ज्याला लेटर पाठवायचं आहे त्याला टू म्हणतो आणि त्याच्याखाली त्याचं नाव आणि पत्ता लिहितो. सेम त्याप्रमाणे आपण आपल्याकडचं जे मटेरियल होतं साईटवरचं कन्स्ट्रक्शनचं मटेरियल हे दुसऱ्या एका कॉन्ट्रॅक्टला पाठवलं. टू अनदर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टला मटेरियल पाठवलं म्हणजे आपल्याकडचं मटेरियल गेलेलं आहे. ओके, हे महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून तो शब्द जो आहे तो बोल्ड केलेला आहे. तसंच अजून एक आहे बघा मटेरियल ट्रान्सफर्ड फ्रॉम अनदर कॉन्ट्रॅक्ट. आता फ्रॉम म्हणजे तिकडून मटेरियल आपल्याकडे आलेलं आहे. ओके, टू आणि फ्रॉम हे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. याच्यावरून ठरेल की मटेरियल आपल्याकडे आलेलं आहे का मटेरियल आपल्याकडचं गेलेलं आहे. मटेरियल ट्रान्सफर्ड टू अनदर म्हणजे आपल्याकडचं मटेरियल गेलं. आणि आत्ता जे सांगितलं आहे मटेरियल ट्रान्सफर्ड फ्रॉम अनदर कॉन्ट्रॅक्ट. फ्रॉम म्हणजे मटेरियल आपल्याकडं आलेलं आहे. दुसऱ्या एखाद्या कॉन्ट्रॅक्ट जिथं काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन जिथं चालू आहे तिथलं मटेरियल आपल्याकडं ट्रान्सफर केलं. ट्रान्सफर्ड फ्रॉम अनदर कॉन्ट्रॅक्ट. तिकडचं मटेरियल आपल्या या कामासाठी आणलेलं आहे म्हणजे मटेरियल आपल्याकडं आलेलं आहे बरोबर. मटेरियल आलं. ओके, मटेरियल आपण हे आलेलं आहे आणि मगाशी जे होतं ते मटेरियल हे गेलेलं आहे. हे दोन शब्द महत्त्वाचे. मटेरियल ट्रान्सफर्ड टू म्हणजे मटेरियल आपल्याकडचं गेलं आणि आत्ताचा जो शब्द आहे मटेरियल ट्रान्सफर्ड फ्रॉम म्हणजे मटेरियल आपल्याकडं आलेलं आहे. ओके, हे दोन शब्द फक्त महत्त्वाचे आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे सांगितलं आहे कॅश रिसिव्ड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टी. कॉन्ट्रॅक्टी म्हणजे कस्टमरकडून पैसे मिळाले. किती पैसे मिळाले? 8,80,000 पैसे मिळाले. ओके, आपण हे जे काही अकाउंटिंग करतो हे सर्व कॉन्ट्रॅक्टरसाठी करतो. ओके, आपण कॉन्ट्रॅक्टर आहोत असं समजायचं. आपण एखाद्याची बिल्डिंग बांधून देतोय. ज्याची बिल्डिंग बांधून देतोय तो जो कस्टमर आहे त्या कस्टमरला कॉन्ट्रॅक्टी असं म्हटलं जातं. त्या कॉन्ट्रॅक्टीकडून कस्टमरकडून पैसे मिळाले. किती पैसे मिळाले? 8,80,000 पैसे मिळाले म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. पैसे आले म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. आणि कुणाकडून आलेत हे? टू कॉन्ट्रॅक्टी अकाउंट. ज्याच्याकडून पैसे आले जो व्यक्ती आहे त्याला आपण टू कॉन्ट्रॅक्टी अकाउंट असं म्हणणार. ओके, त्यानंतर वर्क सर्टिफाईड आहे 11 लाख आणि वर्क अनसर्टिफाईड आहे 16,500. आता वर्क सर्टिफाईड म्हणजे काय? तर आपलं काम सर्टिफाईड आहे म्हणजे जेवढं काम झालेलं आहे त्याचं सर्टिफिकेशन मिळालं आहे. सर्टिफिकेशन झालं आहे म्हणजे त्याला संमती मिळालेली आहे. कारण की हे जे कॉन्ट्रॅक्टची कामं असतात, कन्स्ट्रक्शनची कामं असतात, नॉर्मली द कन्स्ट्रक्शन वर्क टेक्स मोर टाईम टू कम्प्लीट. Normally it takes 1 year, 2 years or 3 years for the completion of work and the customer has to make payment to the contractor in proportion of work done. ओके, ज्या प्रमाणामध्ये काम झालेलं आहे त्या प्रमाणामध्ये टप्प्याटप्प्यानं कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यावे लागतात. जेवढं काम झालेलं आहे त्या प्रोपोर्शनेट हे पैसे द्यावे लागतात. मग दर 2-3 महिन्यांनी आपल्याला कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यावे लागतात.
मग सपोज कॉन्ट्रॅक्टर सांगतोय की 12 लाख रुपयाचं काम झालेलं आहे, मला 12 लाख रुपये द्या. ओके, तर नॉर्मली कस्टमर कॉन्ट्रॅक्टरवरती विश्वास ठेवत नाहीत. ते काय करतात, तर कस्टमर काय करतो, स्वतःच्या ओळखीचा एखादा इंजिनियर किंवा आर्किटेक्टला घेऊन जातो आणि दाखवतो की बांधकाम किती पूर्ण झालेलं आहे. आणि त्या इंजिनियर किंवा आर्किटेक्टला सांगतो की तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्या, ओके, की किती काम झालेलं आहे, किती रुपयाचं काम झालेलं आहे, त्यानुसार आम्ही कॉन्ट्रॅक्टरला पैसे देऊ शकतो. ओके, मग जो कोण आपला इंजिनियर आहे किंवा आर्किटेक्ट आहे तो व्हॅल्युएशन करण्यामध्ये एक्सपर्ट असतो. तो त्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करतो आणि आपल्याला सर्टिफिकेट देतो की एवढ्या रुपयाचं काम हे झालेलं आहे. ओके, मग आपला जो इंजिनियर आहे किंवा आर्किटेक्ट आहे त्यानं किती रुपयाचं आपल्याला सर्टिफिकेट दिलं, म्हणजे किती काम झाले असं सर्टिफिकेट दिलं, त्याला म्हणतात वर्क सर्टिफाईड. एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे वर्क सर्टिफाईड आहे 11 लाख आणि अनसर्टिफाईड आहे 16,500. म्हणजे 11 लाखाचं काम झालं आहे आणि त्याचं सर्टिफिकेट पण मिळालं, परंतु 16,500चं काम झालेलं आहे परंतु ते अनसर्टिफाईड आहे, त्याला सर्टिफिकेट मिळालं नाही. असं दोन्ही मिळून जर आपण बेरीज केली सर्टिफाईड आणि अनसर्टिफाईडची, तर दोन्हींची बेरीज किती येईल, 11,16,500 एवढं एकूण काम हे झालेलं आहे. पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की आपलं एकूण कॉन्ट्रॅक्ट किती रुपयाचं आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे 15 लाखाचं. 15 लाखापैकी वर्षाच्या अखेरीपर्यंत 11,16,500चं काम झालं, म्हणजे अजून काम अपूर्ण आहे. अपूर्ण आहे म्हणजे काम चालू आहे आपण त्याला म्हणतो वर्क इन प्रोग्रेस, बरोबर. आणि वर्षाच्या शेवटी पण काम अपूर्ण आहे, चालू आहे, म्हणून त्याला आपण नाव देतो क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस. त्यामुळं हे जे वर्क सर्टिफाईड आणि अनसर्टिफाईड आहे याला क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस असं म्हटलं जातं. ओके, कारण वर्षाच्या शेवटी काम चालूच आहे, काम झालेलं नाही. वर्क इन प्रोग्रेस, काम चालू आहे वर्षाच्या अखेरीला, म्हणून त्याला क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस असं म्हटलं जातं. पुढे काय सांगितलं बघा, पुढे आहे डेप्रिसिएट प्लांट @ 40%. प्लांटवरती 40% डेप्रिसिएशन. आपण मगाशीच बघितलं, आपण प्लांट अँड मशिनरी किती महिने फक्त वापरले, 6 महिने. मग फक्त 6 महिन्याचं डेप्रिसिएशन वजा करायचं आणि वर्षाच्या शेवटी प्लांट शिल्लक किती राहिला हे फक्त कॅल्क्युलेट करायचं. आणि शेवटी सांगितलं आहे आउटस्टँडिंग डायरेक्ट एक्सपेन्सेस ₹3,000. डायरेक्ट एक्सपेन्सेस बघा दिलेले आहेत, त्याच्यावरती एक ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंगची. ओके, आणि शेवटी सांगितलं आहे प्रिपेअर कॉन्ट्रॅक्ट अकाउंट आणि बॅलन्स शीट, हे आपल्याला तयार करायचं आहे. मग आता बघा या एक्झाम्पलमध्ये मगाशी नियम सांगितला की कॉन्ट्रॅक्टसाठी जे काय केलेले खर्च असतात सर्व खर्च कॉन्ट्रॅक्टच्या डेबिटला लिहायचे. ऑल एक्सपेन्सेस रिलेटिंग टू कॉन्ट्रॅक्ट आर डेबिटेड टू कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. आता हे खर्च लिहित असताना, कॉन्ट्रॅक्टच्या डेबिटला खर्च लिहित असताना सुरुवातीला मटेरियल लिहायचं, त्यानंतर वेजेस, त्यानंतर एक्सपेन्सेस आणि त्यानंतर बाकी कसेही खर्च लिहिले तरी चालतात. ओके, while recording the expenses on the debit side of contract account, first we should record expenses of material, second we should record expenses of wages, and third we should record the expenses of direct expenses. ज्या सिक्वेन्सनं आपण कॉस्टशीट तयार करतो, कॉस्टशीटमध्ये आपण सुरुवातीला प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट करताना पहिल्यांदा डायरेक्ट मटेरियल घेतो, त्यानंतर डायरेक्ट वेजेस, त्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस घेतो. तोच सिक्वेन्स इथं मेंटेन करावा लागतो. आता आपल्या या एक्झाम्पलमध्ये आपल्याला मटेरियलचा खर्च 3 वेळाला दिलेला होता, वेगवेगळ्या ठिकाणी 3 वेळा तो खर्च दिलेला होता. आपण तो एकत्र करून सुरुवातीला तो खर्च घ्यायचा आहे. बघा मग मटेरियल किती ठिकाणी दिलेलं आहे. पहिल्यांदा सांगितलं बघा मटेरियल इश्यूड फ्रॉम स्टोअर्स, कितीचं मटेरियल इश्यू केलं, 4,20,000. म्हणजे आपल्या स्टोअर्समधून, आपल्या गोडाऊनमधून 4,20,000चं मटेरियल साईटवरती कन्स्ट्रक्शनसाठी पाठवलं. तो किती खर्च आहे, 4,20,000. मग हे एक मटेरियलचा खर्च आहे, म्हणून बघा तो डेबिट लिहिला पहिल्यांदा टू मटेरियल इश्यूड फ्रॉम स्टोअर्स, किती, 4,20,000. हा झाला पहिला. अजून मटेरियल बघा कुठे आहे, त्यानंतर खाली दिले मटेरियल परचेसड 81,200. एवढ्या किमतीचं मटेरियल खरेदी केलं आणि कामासाठी साईटवरती नेलं 81,200. मटेरियल आपला खर्च आहे, सर्व खर्च घ्यायचे कॉन्ट्रॅक्टच्या डेबिटला. बघा मटेरियल परचेसड 81,200. हा दुसरा मटेरियलचा खर्च. अजून मटेरियल कुठे आले बघा इथे एक आलेलं आहे मटेरियल ट्रान्सफर्ड फ्रॉम अनदर कॉन्ट्रॅक्ट.
दुसऱ्या एका कॉन्ट्रॅक्टवरचं मटेरियल आपल्याकडं आलं, मटेरियल ट्रान्सफर केलं. एका साईडचं मटेरियल दुसऱ्या साईडवरती ट्रान्सफर केलं जातं. आपण एवढंच बघायचं की आपल्याकडं मटेरियल आलं आहे का गेलं आहे. मटेरियल ट्रान्सफर्ड टू अनदर म्हटलं की मटेरियल गेलं, आणि फ्रॉम म्हणलं की मटेरियल आपल्याकडं आलं. किती रुपयाचं मटेरियल आलेलं आहे? 1600. तेच बघा इथे मेन्शन केलं आहे, मटेरियल ट्रान्सफर्ड फ्रॉम अनदर कॉन्ट्रॅक्ट, अमाऊंट किती? 1600. ओके, तिन्ही मटेरियल झाले. आता मटेरियल नंतर दुसरा खर्च लिहायचा असतो वेजेस. बघा मग वेजेस किती दिलेत आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. वेजेसची अमाऊंट आहे 4,05,000 आणि आउटस्टँडिंग वेजेस किती आहेत बघा? 7,800. ओके, 4,05,000 वेजेस आहेत. मग बघा लिहिले टू वेजेस 4,05,000 आणि आउटस्टँडिंग ॲडजस्टमेंट आहे. आपण आउटस्टँडिंग नेहमी काय करतो? ॲड, म्हणून ॲड आउटस्टँडिंग 7,800, बेरीज बाहेर आली 4,12,800. ओके, आउटस्टँडिंगचा एक इफेक्ट ॲड केला आणि दुसरा इफेक्ट दाखवायचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग वेजेस 7,800, हा झाला वेजेस. पहिला खर्च मटेरियल लिहिला, त्यानंतर वेजेस. आता तिसरा घ्यायचा डायरेक्ट एक्सपेन्सेस. बघा डायरेक्ट एक्सपेन्सेस किती आहेत? डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत 20,000 आणि ॲडजस्टमेंट त्याच्यावरती आहे आउटस्टँडिंगची. बघा शेवटी ॲडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग डायरेक्ट एक्सपेन्सेस किती रुपये आहेत? तर 3,000 रुपये. 3,000 रुपये आउटस्टँडिंग आहेत. मग बघा पहिल्यांदा खर्च लिहिला डायरेक्ट एक्सपेन्सेस 20,000, त्यात ॲड आउटस्टँडिंग 3,000, दोन्हींची बेरीज बाहेर किती आली? तर 23,000. आउटस्टँडिंगचा एक इफेक्ट ॲड करायचा आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. आउटस्टँडिंग डायरेक्ट एक्सपेन्सेस अमाऊंट 3,000. एखादा खर्च आउटस्टँडिंग आहे म्हणजे तो अजून पेड केला नाही, पेड करायचा आहे म्हणजे ती लायबिलिटी आहे. सो सेकंड इफेक्ट ऑन द लायबिलिटी साईड. आता बघा पॉईंट कोणकोणते राहिलेले आहेत? ओके, एवढाच फक्त सिक्वेन्स मेंटेन आपल्याला करावा लागतो. आपले पॉईंट कोणकोणते झालेत हे बघा अगोदर. 1 मिनिट. पोस्टिंग कशाचं झालं हे पहा. बघा मटेरियल झालेलं आहे, मटेरियल परचेस झालेलं आहे, वेजेस झाले, डायरेक्ट एक्सपेन्सेस झाले, आउटस्टँडिंग पण झाले. आता एक खर्च राहिला तो म्हणजे मॅनेजमेंट ओव्हरहेड. हा खर्च आहे. ओव्हरहेड्स म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. किती खर्च आहे? 37,200 आहे तसा तो लिहिला. मॅनेजमेंट ओव्हरहेड डेबिटला 37,200. कॉन्ट्रॅक्टचे सर्व खर्च कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या डेबिटला लिहायचे. बघा पहिल्या स्लाईडचे सर्व खर्च झालेले आहेत. आता इथले प्लांट इन्स्टॉल्ड 60,000. आता प्लांट ॲक्च्युली आपली ॲसेट आहे, परंतु कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगमध्ये प्लांटला खर्च मानला जातो. सर्व खर्च कॉन्ट्रॅक्टच्या डेबिटला. टू प्लांट इन्स्टॉल्ड किती? 60,000 रुपये. त्यानंतर मटेरियल ट्रान्सफर्ड फ्रॉम अनदर कॉन्ट्रॅक्ट हे मगाशी झालेलं आहे. पुढे बघा आता मटेरियल ट्रान्सफर्ड टू अनदर कॉन्ट्रॅक्ट. 6,300 रुपयाचं मटेरियल आपण ट्रान्सफर केले टू अनदर कॉन्ट्रॅक्ट. दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टला ट्रान्सफर केलं टू अनदर म्हणजे दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टला पाठवलं म्हणजे आपल्याकडचं मटेरियल गेलं. मटेरियल बघा मगाशी सर्व मटेरियल जे आहे ते डेबिटला आपण लिहिलेलं आहे. आपल्याकडचं मटेरियल गेलं की ते रेकॉर्ड करायचं असतं क्रेडिट साईडला. जो आपला रिअल अकाउंटचा नियम आहे, क्रेडिट वॉट गोज आउट. ओके, मटेरियल गेलं की ते घ्यायचं क्रेडिटला. म्हणून बघा लिहिले बाय मटेरियल ट्रान्सफर टू अनदर कॉन्ट्रॅक्ट किती? 6,330 रुपये. ओके, मटेरियल ट्रान्सफर केलं. मटेरियल पुन्हा एकदा बघा मटेरियल आलं की डेबिटला. ओके, आणि मटेरियल गेलं की क्रेडिटला. डेबिट वॉट कम्स इन आणि क्रेडिट वॉट गोज आउट. मटेरियल आलं की डेबिटला आणि मटेरियल गेलं की क्रेडिट साईडला. त्यानंतर बघा आता पुढचा पॉईंट. मटेरियल झाल्यानंतर कॅश रिसिव्ड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टी. कॉन्ट्रॅक्टी म्हणजे कस्टमरकडून पैसे आले. पैसे किती आले? 8,80,000. पैसे आले म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. कुणाकडून पैसे आले? तर कॉन्ट्रॅक्टीकडून. आपण कॉन्ट्रॅक्टी अकाउंट ओपन केलं आहे बघा. कॉन्ट्रॅक्टी अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट 8,80,000. ही एंट्री आपण कशी वाचतो? कॅश अकाउंट डेबिट टू कॉन्ट्रॅक्टी अकाउंट. पैसे आले म्हणून कॅश अकाउंट डेबिट. आणि कुणाकडून आले? कॉन्ट्रॅक्टी. कॉन्ट्रॅक्टी हा व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे पर्सनल अकाउंट आणि पर्सनल अकाउंटचा नियम असतो क्रेडिट द गिव्हर. जो देणारा आहे त्याला क्रेडिट द्या. आपल्याकडे पैसे आले म्हणून कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंटला डेबिट दिलं आणि क्रेडिट कशाला द्यायचं? तर जो पैसे देणारा आहे कॉन्ट्रॅक्टी त्याला क्रेडिट टू कॉन्ट्रॅक्टी अकाउंट. त्यामुळं कॉन्ट्रॅक्टी अकाउंटच्या क्रेडिटला एवढी एकच एंट्री होते बाय कॅश 8,80,000. क्रेडिटची बेरीज केली 8,80,000, डेबिटला 8,80,000 आणि डेबिटला फरक त्याला नाव द्यायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट कंप्लीट झालं.
त्यानंतर पुढे 2 पॉईंट सांगितले आहेत, वर्क सर्टिफाईड आणि अनसर्टिफाईड. मगाशी दोन्हींचा अर्थ सांगितला. आपलं एकूण कॉन्ट्रॅक्ट 15 लाखाचं आहे. 15 लाखापैकी 11 लाखाचं काम झालेलं आहे आणि सर्टिफिकेट पण मिळाले, पूर्ण झालं काम आहे म्हणून. आणि 16,500चं काम झालं आहे परंतु त्याला सर्टिफिकेट मिळालं नाही. असं एकूण 11,16,500चं आपलं काम आहे. एवढं झालेलं आहे काम. एकूण कॉन्ट्रॅक्ट 15 लाखाचं आहे, त्यापैकी एवढंच काम झालं म्हणजे अजून काम अपूर्ण आहे, काम चालू आहे. काम चालू आहे म्हणून आपण त्याला म्हणतो वर्क इन प्रोग्रेस. आणि वर्षाच्या शेवटी पण काम चालू आहे म्हणून त्याला नाव द्यायचं क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस. क्लोजिंग म्हणजे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे करायचे नेहमीप्रमाणे 2 इफेक्ट. एक इफेक्ट करायचा कॉन्ट्रॅक्टच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग WIP, त्याचे 2 भाग, वर्क सर्टिफाईड आणि अनसर्टिफाईड. त्याच्या अमाऊंट इनरला लिहू शकता आणि रेश सोडून बेरीज बाहेर घेऊ शकता किंवा डायरेक्ट अमाऊंट बाहेर घेतल्या. 11 लाख वर्क सर्टिफाईड आणि अनसर्टिफाईड किती सांगितले 16,500. हा झाला एक इफेक्ट क्लोजिंग WIPचा. क्लोजिंग म्हणजे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बघा क्लोजिंग WIP ह्या दोन्हींची बेरीज करून घेतलेली आहे 11 लाख आणि 16,500. दोन्हींची बेरीज किती 11 लाख 16,500. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट, एक कॉन्ट्रॅक्टच्या क्रेडिटला आणि दुसरा बॅलन्स शीटच्या असेट साईडला. सर्व पोस्टिंग झालेलं आहे. आता डेप्रिसिएशन बघा. डेप्रिसिएशन किती सांगितलं आहे 40%. बघा आपली मशिनरी किती रुपयाची होती 60,000ची. 60,000च्या 40% डेप्रिसिएशन सांगितलं 40%. मग 60,000च्या 40% म्हणजे डेप्रिसिएशन किती येईल तर ते येतं 24,000. 60,000च्या 40% म्हणजे 24,000. पण आपण मशिनरी 1 जुलैपासून वापरतो आहे. मगाशीच आपण पाहिलं 1 जुलै म्हणजे किती महिने वापरली, जुलैपासून डिसेंबरपर्यंत म्हणजे फक्त 6 महिने. हे डेप्रिसिएशन जे कॅल्क्युलेट केले 24,000 हे वर्षाचं आहे. एका वर्षाचं डेप्रिसिएशन 24, मग 6 महिन्याचं किती येणार आहे त्याचे निम्म म्हणजे किती 12,000 रुपये. बरोबर. म्हणजे जे 6 महिने आपण मशीन वापरली त्यामुळे मशीन 12,000नं डेप्रिसिएट झाली. मशीन होती सुरुवातीला 60,000ची. 60,000तनं 12,000 डेप्रिसिएशन वजा करा. 60मधनं 12 गेले, मशीन राहिली कितीची 48,000ची मशीन शिल्लक राहिली. वर्षाच्या शेवटी 48,000ची मशीन शिल्लक आहे. वर्षाच्या शेवटी म्हणजे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंगचे करायचे 2 इफेक्ट. एक इफेक्ट कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिटला. बघा इथं बाय प्लांट खाली लिहिलेलं आहे 60,000ची असेट होती, त्यातनं डेप्रिसिएशन 12,000 वजा, जे आपण मगाशी डेप्रिसिएशन 12,000 कॅल्क्युलेट केलेलं आहे. असे असेट राहिले कितीची फक्त 48,000ची. मशिनरी ही आपली असेट आहे. वर्षाच्या शेवटी त्या मशिनरीची किंमत किती राहिली तर 60,000ची मशिनरी होती. 60,000पैकी डेप्रिसिएशन झालं 12,000. डेप्रिसिएशन कसं काढलं 60,000च्या 40% डेप्रिसिएशन येतं 24,000 वर्षाचं. पण मशिनरी फक्त आपण 6 महिने वापरले त्यामुळे 6 महिन्याचं डेप्रिसिएशन 12,000. मशीन राहिली कितीची 48,000ची. वर्षाच्या शेवटी म्हणजे क्लोजिंगला किंमत 48,000 आहे. म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट. एक इफेक्ट क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट बघा बॅलन्स शीटच्या असेट साईडला किती 48,000 रुपये. बरोबर. डेप्रिसिएशन झालं. त्यानंतर बघा डेप्रिसिएशनच्या ॲडजस्टमेंटनंतर काय सांगितले पुढचं आउटस्टँडिंग डायरेक्ट एक्सपेन्सेस ते मागाशीच झालेले आहेत. बघा सर्व पोस्टिंग झालेलं आहे. आपलं कॉन्ट्रॅक्ट अकाउंट ऑलरेडी क्लोज आहे, फक्त आता क्लोज करायचं कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. बघा क्रेडिट साईडला 6,300 आपण घेतले. वर्क सर्टिफाईड अनसर्टिफाईड झाले, प्लांट पण झाले. क्रेडिटची बेरीज आली 11,70,800. डेबिटला घेतली 11,70,800. आता त्यातून काय काय लेस करायचं, पहिलं मटेरियल, दुसरं मटेरियल परचेस्ड, मटेरियल ट्रान्सफर्ड, वेजेसची अमाऊंट आपण फाइंड आउट केलेली आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस घेतलेत, मॅनेजमेंट ओव्हरहेड आणि प्लांट इन्स्टॉल. हे सर्व वजा करून डेबिटला फरक आला, तो आला 1,35,000. त्याला आपण नाव देतो टू नोशनल प्रॉफिट. ओके. हा क्वेश्चन ऑब्जेक्टिव्हला विचारला जातो की कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला जो प्रॉफिट येतो त्याला काय म्हणतात, तर कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या प्रॉफिटला नोशनल प्रॉफिट असं म्हटलं जातं. जसं ट्रेडिंग अकाउंटच्या प्रॉफिटला ग्रॉस प्रॉफिट म्हणतात, P&L अकाउंटच्या प्रॉफिटला नेट प्रॉफिट म्हणतात, तसं कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या प्रॉफिटला नोशनल प्रॉफिट असं म्हटलं जातं. किती नोशनल प्रॉफिट आला 1,35,000. आणि हा नोशनल प्रॉफिट 2 प्रकारे वाटला जातो. काही अमाऊंट जाते P&Lला आणि काही अमाऊंट जाते रिझर्वला. हे देखील ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं की नोशनल प्रॉफिट हा कशा डिस्ट्रीब्यूट केला जातो, तर
एक म्हणजे पी एंड एल अकाउंट, एकूण प्रॉफिटपैकी काही रक्कम पी एंड एल अकाउंटला जाते आणि काही रक्कम जाते ती रिझर्वला. आता किती पी एंड एल आणि रिझर्वला ट्रान्सफर करायची त्यासाठी आपल्याला वर्किंग नोट तयार करावी लागते. ही पहिली वर्किंग नोट आहे, कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ कंप्लिशन. आपल्याला पहिल्यांदा वर्षाच्या अखेरीपर्यंत किती टक्के काम पूर्ण झालं हे शोधावं लागतं. ओके, किती टक्के काम कंप्लीट झाले म्हणून फॉर्म्युला असतो पर्सेंटेज ऑफ कंप्लिशन. किती टक्के काम झाले ह्याचा फॉर्म्युला आहे वर्क सर्टिफाईड भागिले कॉन्ट्रॅक्ट प्राईस गुणिले 100. वर्क सर्टिफाईड किती आहे बघा, आपण मगाशी घेतलेलं आहे वर्क सर्टिफाईड आहे 11 लाख रुपये, तेच घेतलं वर्क सर्टिफाईड 11 लाख भागिले कॉन्ट्रॅक्ट प्राईस. कॉन्ट्रॅक्ट प्राईस एक्झाम्पलच्या पहिल्या सेंटेन्समध्ये दिली आहे बघा, किती आहे 15 लाख रुपये, ते घेतले कॉन्ट्रॅक्ट प्राईस किती 15 लाख गुणिले 100 आणि टक्केवारी आली 73.33%. म्हणजे एकूण कामापैकी 73.33% एवढं काम झालेलं आहे, एवढं काम कंप्लीट आहे. आपलं काम 73.33% पूर्ण आहे, म्हणजे ते 50%पेक्षा जादा आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला वापरायचा आणि तेवढी फॉर्म्युला वापरून जी रक्कम येईल तेवढी अमाऊंट ट्रान्सफर करायची पी एंड एल अकाउंटला. आपलं एकूण नोशनल प्रॉफिट किती आहे, एकूण नोशनल प्रॉफिट आहे आपण इथं सर्कल केला आहे बघा, तो आहे 1,35,000. 1,35,000पैकी पी एंड एल अकाउंटला किती रक्कम ट्रान्सफर करायची त्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे. म्हणून दुसरी वर्किंग नोट केली, वर्किंग नोट नंबर 2, नोशनल प्रॉफिट टू बी ट्रान्सफर टू पी एंड एल अकाउंट. पी एंड एल अकाउंटला किती जाईल तर हाच फॉर्म्युला बघा, सुरुवातीला घ्यायचं नोशनल प्रॉफिट गुणिले 2/3 आणि गुणिले कॅश रिसिव्ड भागिले वर्क सर्टिफाईड. हा फॉर्म्युला आहे, सुरुवातीला घ्यायचा तोच फॉर्म्युला लिहिला आहे बघा, नोशनल प्रॉफिट घ्या गुणिले 2/3 करा गुणिले कॅश रिसिव्ड भागिले वर्क सर्टिफाईड. आता फक्त किमती भरल्या. नोशनल प्रॉफिट किती आपला बघा, आपण मगाशी फाइंड आउट केलेला आहे. नोशनल प्रॉफिट इथं घेतलेलं आहे बघा, सर्कल केलेला आहे. किती आहे नोशनल प्रॉफिट, तो आहे 1,35,000 रुपये, तो घेतला आहे तसा 1,35,000 गुणिले 2/3 आहे तसे. आता गुणिले कॅश रिसिव्ड बघा, कॅश रिसिव्ड किती आहे, कॅश रिसिव्ड मगाशी इथं घेतलेली बाय कॅश अकाउंट, कॅश किती मिळाली 8,80,000, तेच घेतले 8,80,000 आणि भागिले वर्क सर्टिफाईड करायचे. वर्क सर्टिफाईड किती आहे बघा, वर्क सर्टिफाईड आहे 11 लाख रुपये, तेच घेतले वर्क सर्टिफाईड 11 लाख, तो गुणाकार करून उत्तर आलं किती तर 72,000. म्हणजे एकूण जो काय नोशनल प्रॉफिट 1,35,000 आहे त्यापैकी 72,000 रुपये पी एंड एलला ट्रान्सफर करायचे. बघा मग एकूण नोशनल प्रॉफिट 1,35,000 आहे, त्यापैकी 72,000 कुठे गेले पी एंड एलला, मग राहिले किती रिमेनिंग नोशनल प्रॉफिट 1,35,000 पैकी 72 जाऊन शिल्लक राहिले 63,000, ते ट्रान्सफर करायचे रिझर्वला. त्यामुळे ह्या 1,35,000चं क्लासिफिकेशन 72,000 पी एंड एल आणि 63,000 रिझर्वला. तेच बघा इथे लिहिलेलं आहे खाली, पी एंड एलला किती 72 आणि रिझर्वला किती 63,000. एकूण जो नोशनल प्रॉफिट 1,35,000 आहे त्यापैकी पी एंड एल अकाउंटला 72,000 आणि रिझर्वला किती 63,000. आता याचं पोस्टिंग करायचं. पी एंड एल अकाउंट म्हणजे हा प्रॉफिट आहे 72,000. आपण प्रॉफिट कुठं करतो तर तो दाखवतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती 72,000, हा पी एंड एलचं पोस्टिंग केलं. आणि जो रिझर्व आहे किती आहे, रिझर्व आहे 63,000. तो रिझर्व काय करायचा, मगाशी एक इफेक्ट फक्त राहिला आहे बघा आपला, आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग WIP लिहिलेलं आहे मगाशी 11,16,500 बरोबर. त्यामधून हा असेट साईडला का दाखवला, कारण वर्षाच्या अखेरीपर्यंत आपलं 11,16,500चं काम झालेलं आहे. ओके, 11,16,500चं काम पूर्ण झालं म्हणजे कमीत कमी आपल्याला एवढे पैसे मिळण्याचा आता अधिकार आहे. वर्षाच्या अखेरीपर्यंत 11,16,500चं काम पूर्ण केलं म्हणजे कमीत कमी एवढे पैसे तरी आपल्याला 100% मिळणार. पैसे मिळणार म्हणजे ते आपले ॲसेट आहे, म्हणून ते आपण ॲसेट साईडला दाखवलं. एवढे आपण काम केलेलं आहे, एवढे पैसे आपल्याला मिळणार आहेत. आता त्यापैकी पैसे मिळाले किती, पैसे मिळाले 8,80,000, म्हणून ते त्यातनं केले वजा, लेस कॅश रिसिव्ड 8,80,000. ते लेस का करायचे, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण एक्झाम्पल घेतलेलं आहे. सपोज आपण एखाद्याकडून 100 रुपये दिले असतील आणि तो व्यक्ती म्हणाला की मी 2 महिन्यानं पैसे देतो आणि त्यापैकी 100 रुपयापैकी त्यानं 60 रुपये समजा दुसऱ्या 4 दिवसांनी आणून दिले, तर त्याकडून किती रुपये यायचे बाकी आहेत हे शोधण्यासाठी आपण येणं होतं 100, त्यातून आले किती 60, ते वजा करतो आणि मग आपल्याला लक्षात येतं की अजून किती रुपये यायचे बाकी आहेत.
ओके, ते फाइंड आउट करण्यासाठी जी कॅश मिळाली ती वजा करायची. 8,80,000 मिळाले म्हणजे राहिले किती यायचे, 2,36,500 एवढे पैसे येणं आहे. आणि हे जे काय 2,36,500 राहिले त्यामधून जो रिझर्व आहे, ओके, हा रिझर्व 63,000 हा मायनस करायचा. जसं कॅश रिझर्व वजा केलं तसं रिझर्व वजा करायचं. 63,000 वजा बाकी बाहेर किती राहिली, 1,73,500. ओके, असेट साईडला जो क्लोजिंग WIP लिहिलेला असतो, ओके, आपण एवढं काम झालेलं आहे वर्षाच्या अखेरीपर्यंत, त्यामुळे तेवढे पैसे मिळण्याचा आपल्याला अधिकार आहे. ओके, त्यामुळे ते आपले असेट आहे. त्यातून पैसे मिळाले किती ते वजा करायचे, म्हणजे शिल्लक येणं किती आहे ते आपल्याला तिथं फाइंड आउट होतं. 2,36,500 येणं आहे आणि त्यातून तो रिझर्व जो आहे तो लेस करायचा. 63,000 वजा बाकी बाहेर किती आले, 1,37,500. ओके, सो इन दिस एक्झाम्पल here we have prepared the contract account, contract account and balance sheet. balance sheetचा फक्त ॲबस्ट्रॅक्ट असल्यामुळं बॅलन्स शीट ही टॅली करावी लागत नाही. ओके, सो दिस इज थर्ड एक्झाम्पल ऑन द प्रिपरेशन ऑफ contract account, contractee account and balance sheet. You should write down this example and solution in your notebook. Okay, thank you very much.